स्वातंत्र्यवीर सावरकर की जय। स्वातंत्र्यवीर सावरकर की जय। अखंड भारत करके रहेंगे। सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची 28 मेला 131वी जयंती आहे आणि त्यानिमित्त 3 दिवसांच्या कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये भारत चीन युद्धातल्या चित्रांचं प्रदर्शन आपण इथे भरवलेलं आहे आणि त्याच्यासाठी माननीय महापौर श्री सुनील प्रभू आज इथे उपस्थित आहेत. महापौर हा शब्द सावरकरांनी निर्मिलेला आहे. देशाचा प्रथम नागरिक तो महापौर. असे अनेक शब्द अर्थात सावरकरांनी तयार केलेले होते. महापौर आमचे सख्खे शेजारी आहेत आणि आज येथे आवर्जून उपस्थित आहेत. आपले शेजारी हे कसे असतात हे आपण गेली काही वर्ष अनुभवतो आणि त्यासाठीच या चित्रांचं प्रदर्शन, भारतची युद्धातल्या चित्रांचं प्रदर्शन आपण इथे भरवलेलं आहे. मी स्मारकाचे अध्यक्ष माननीय श्री तरुण जोशी यांना विनंती. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 131व्या जयंतीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये अनेक कार्यक्रम आपण आयोजित केले. आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्या देशाच्या आणि संरक्षण कार्याचे वेगळे पैलू लोकांसमोर ठेवण्याचा असा आगळा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण मला सुप्रसिद्ध पत्रकार नितीन शास्त्री यांनी दिलं. आदरणीय जोशी यांचं मनापासून आभारी आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर सदनामध्ये जेव्हा म्हणून कार्यक्रम असतात तेव्हा सदनाच्या वतीने सातत्याने मला निमंत्रण येतं. जेव्हा शक्य असतं तेव्हा मी या कार्यक्रमाला उपस्थित असतो आणि अध्यक्ष नृत्य अशा प्रकारचे उपक्रम जे समाजाला उपयोगी आहेत, देशप्रेमासाठी तरुणांना आकर्षित करतील अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण सातत्याने करतात. त्याबद्दल सावरकर सदनातील सर्व संचालक मंडळाचं मग मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आजचं हे प्रदर्शन म्हणजे 250 दुर्मिळ चित्र ही भारत चीन युद्धातील आहेत. भारत चीन युद्ध होण्यामागची कारणं कोणती होती, भारताचे चीनचे संबंध कसे होते, पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीन यांचे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून नंतरच्या काळापर्यंत संबंध कसे होते, हा संपूर्ण 2 देशातील तणाव का वाढला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रदेशावरती चीन स्वतःचं अस्तित्व सांगत होतं तो प्रदेश भारताकडे पूर्वीपासून कसा आहे, त्या सगळ्या गोष्टी इतिहासात जरी जमा झाल्या असल्या तरी तरुणांना त्याची आवश्यकता असणं गरजेचं आहे. सध्याच्या युगामध्ये एक ग्लोबल युग म्हणून आपण या संपूर्ण देशाकडे जगाकडे पाहतो आणि अशा या नवीन तरुण पिढीला खऱ्या अर्थाने चीन आणि भारताचे संबंध पूर्वी कसे होते, आता कोणत्या कोणत्या आपण प्रस्थापित करतोय, भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं, त्या सगळ्या गोष्टीची कल्पना या संपूर्ण चित्रातून ती कुठेतरी जाणवेल आणि त्यानिमित्ताने नवीन पिढीला एक दिशा या सगळ्या प्रदर्शनातून मिळेल अशा पद्धतीने स्तुत्य असं प्रदर्शन. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सावरकर सदनामध्ये
हे प्रदर्शन आपण भरवतो. एक प्रचंड असं राष्ट्रप्रेम सावरकरांच्या प्रत्येक स्वभावातून ते संपूर्ण जगाला देशाला आपण दिलं. त्यांच्याकडे असलेली गुणवैशिष्ट्य म्हणजे जणू काही राष्ट्रीयत्व होतं. अशा पद्धतीचे अनेक वर्णन अनेक पुस्तकातून अनेक व्याख्यानातून सावरकरांबद्दल केलेली होती. परंतु आज हे प्रदर्शन भरत असताना एका गोष्टीचा उल्लेख आपण निश्चित करायचा आहे की जे हिंदुत्व सावरकरांनी त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यानंतरच्या काळात लोकांपर्यंत पोचवलं ते हिंदुत्व खऱ्या अर्थाने आज जोपासण्याची गरज आहे. याचं कारण की ज्या भारत चीन युद्धाच्या बाबतचे चित्र या ठिकाणी दाखवले. जो चीन आपला शेजारचा देश आहे त्याला लागून असणारे जे प्रदेश, ज्या प्रदेशाची नावं आपण घेतली की आसाम आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्या प्रदेशाची आजची परिस्थिती अत्यंत दैनीय आहे. म्हणजे मुंबई शहरामध्ये आपण वावरतोय, चांगल्या पद्धतीने सामाजिक जीवन जगतोय, परंतु अरुणाचलमध्ये आजही तिकडे असणाऱ्या हिंदूंना, त्या ठिकाणी असणारे जे काही मिशनरीज आहेत किंवा चीनयुक्त जो प्रदेश आहे त्या प्रदेशामधली सगळी मंडळी कशा पद्धतीने आपल्याकडे आकर्षित केलं जाईल यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आणि कृत्या करतात. आणि म्हणून हा प्रदेश राखण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्या भारत देशाने आपलं जे काय अस्तित्व आहे आणि स्वातंत्र्य सेनानींचं जे काय लढवय्य अशा पद्धतीचं एक प्रचंड असं मोठा मोठा जे काय साम्राज्य आहे ते खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दाखवण्याची गरज आहे. पद्धतीच्या काळामध्ये अनेक अशा व्याख्यानांबरोबर माझी चर्चा झाली. काही प्रसारकांशी मी बोललो. अरुणाचलमध्ये सातत्याने या संपूर्ण कामानिमित्त आणि सामाजिक चळवळीच्या निमित्ताने फिरणारे आज अरुणाचल प्रदेश हा जरी नकाशावरती भारतामध्ये असला तरी देखील आज खऱ्या अर्थाने तो त्या ठिकाणी चीन व्याप्त अशा पद्धतीचा प्रदेश झालेला आहे. आणि त्यामुळे ही सगळी येणारी भविष्यातील धोक्याची घटना आहे आणि खऱ्या अर्थाने आजच्या जयंतीच्या निमित्ताने हे लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की याच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने परकीय आक्रमण आपल्यावरती होतं आहे, चीन कशा पद्धतीने आपल्यावरती त्या ठिकाणी आपला प्रदेश बेळंबूत करण्याचा प्रयत्न करतोय हे देखील तरुणांसमोर येण्याच्या दृष्टीने आजचं प्रदर्शन हे महत्त्वपूर्ण ठरेल. त्या दृष्टीने देखील आपण अशी काही दुर्मिळ चित्र किंवा अलीकडच्या काळातले चित्र जर आपल्याला प्राप्त आली तर पुढच्या प्रदर्शनामध्ये निश्चित दाखवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून भारत चीन हे संबंध पूर्वी कसे होते, आज पिढीला कसे आहेत आणि भविष्यामध्ये चीनकडनं आपल्याला कोणत्या प्रकारचा धोका आहे ते अनेक विचारवंत सांगतायत, अनेक पत्रकारातून वृत्तपत्रामधून मथळ्यामधून प्रसिद्ध होत आहे हे देखील तरुणांना कळेल आणि कुठेतरी याबद्दलची प्रचंड उर्मी तरुण शक्तीमुळे निर्माण होईल. अशा पद्धतीचं जे सावरकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून केलेलं काम पुन्हा एकदा आजच्या जयंतीच्या निमित्ताने अशा प्रदर्शनाच्या निमित्ताने लोकांपर्यंत त्या निमित्ताने पोहोचेल अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. या शहराचा महापौर म्हणून आपण मला बोलवलं, एक दुर्मिळ असं प्रदर्शन मला बघायला मिळालं. अत्यंत चांगले फोटो आहेत आणि या सगळ्या फोटोमुळे माझ्या देखील या संपूर्ण ज्ञानामध्ये त्या निमित्ताने भर पडली आणि म्हणून मी खरोखर शास्त्री आपलं मनापासून आभार. स्वातंत्र्यवीर सावरकर सदनाचे सगळे संचालक त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आणि सातत्याने तरुणांना अवश्य करणारे अशा पद्धतीचे जे खेळ सातत्याने या ठिकाणी खेळवले जातात, तरुणांना एक प्रोत्साहन दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, ते सतत काम आपल्या हातून चांगल्या पद्धतीने घडो. बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व ताकद ही आपल्या पाठीमागे सर्व शक्तीशी उभं करण्याचं काम या महापालिकेचं आहे. त्या महापालिकेच्या वतीने आपल्याला सर्व ते सहकार्य केलं जाईल. मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. मला बोलण्याचा आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महापौर जसं म्हणाले की ते विचाराला पुन्हा देण्याची गरज आहे, तेच काम सावरकर स्मारक करत आहे. कारण 1941 ते 1937 पासून सावरकर सतत इशारे देत होते. भारत चीन संबंध असतील, लडाखमध्ये त्यांचं आक्रमण असेल, या प्रत्येक गोष्टींसाठी सावरकर सतत इशारे देत होते, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि याचसाठी 28 तारखेला सावरकर जयंतीच्या दिवशी भारत चीन प्रश्नावरती हे संवाद होणार आहे. त्याच्यामध्ये ब्रिगेडियर हेमंत महाजन, लेफ्टनंट कर्नल कुलदांबेकर आणि द्वारकानाथ संघवी आणि स्वतः नितीन शास्त्री त्या सहभागी होणार आहेत. तर आपण आपल्या ओळखीच्यांना, जवळच्यांना जरूर त्या दिवशी यायला सांगा. भारत चीन प्रश्न अतिशय ज्वलंत असा हा प्रश्न आहे आणि त्याच्यावरही चर्चा होणार आहे. मी माननीय महापौरांना विनंती करते की त्यांनी नितीन शास्त्री यांचंही इथे स्वागत आणि अभिनंदन करावं.
स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा माननीय महोदयांना प्रदान करावा. स्मारकाच्या वतीने मी माननीय महोदय सुनील प्रभू यांचे आभार मानते आणि आपल्या सर्वांना